7,704। सभापती महोदय छापल्याप्रमाणे। सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे, सदर प्रकरणी गटविकास अधिकारी मुक्ताईनगर यांनी प्राथमिक चौकशी केली आहे। प्राथमिक चौकशीमध्ये काही अनियमितता आढळून आलेल्या आहेत, त्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात येत आहे, अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे। जर प्राथमिक चौकशीमध्ये संबंधित असलेल्या या ठिकाणी अनियमितता आढळली असेल तर संबंधित दोषी कोण याचं माहिती द्यावी, त्यांच्यावर आपण काय कारवाई केली याची माहिती द्यावी आणि त्यानंतर सखोल चौकशी अजून करण्यात येत आहे, त्याला वेळ किती लागेल आणि किती दिवसामध्ये ही कारवाई करणार। मंत्री महोदय, सभापती महोदय, सन्माननीय खडसे साहेबांनी 6 डिसेंबर 2025 ला एक तक्रार दिली होती। ती तक्रार दिल्यानंतर गट विकास अधिकारी यांनी संबंधित जी तक्रार प्राप्त झाली त्याची चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यामध्ये मोजमाप पुस्तिकेत काम नोंदवलं आहे, कामाचा फोटो जोडलेला आहे, तथापि कामाचं लोकेशन आणि ठिकाणच नाही आहे। कामाचं लोकेशन नाही आणि ठिकाण नाही। कामासाठी जिओ टॅगिंगचे फोटो जोडले आहेत, 2 ठिकाणी जिओ टॅगिंगचे फोटो नसून साधे फोटो आहेत आणि 3 ठिकाणी फोटोच नाही। तसा विषय गंभीर आहे, कारण अंदाजपत्रक तयार करत असताना कामाचं लोकेशन नसताना कामाची मान्यता मिळणं हे गंभीर विषय आहे। आणि त्यानंतर मी व्हिडिओला आणि मगाशी मी शिवनशी बोललो, शिवनी सांगितलं की मी स्वतः जाऊन आल्यानंतर तिथं पाहणी केली। आता लोकेशनच नाही तर पाहणी कशाची केली हा संशोधनाचा विषय होता। हा विषय तसा खूप गंभीर आहे, त्यामुळं तातडीनं सार्वजनिक खात्याचा उपअभियंता आहे त्याला नोटीस आपण दिलेला आहे, कारण चौकशीसाठी कालावधी 25 डिसेंबर पासून आतापर्यंत 1.5 महिन्याचा कालखंड आहे। या 1.5 महिन्यात चौकशीचा विषय होता, पण याला अधिकच्या चौकशीची आवश्यकता आहे। हे काय नेमकं प्रकरण आहे, लोकेशन का नाही आणि फक्त एका ठिकाणी नाही, प्रत्येक कामाचं लोकेशन नाही, अशा आणखीन जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी असं झालेलं आहे याची चौकशी आपण करतोय आणि त्या चौकशीचे आदेश सन्माननीय जिल्हा परिषद सीओना दिलेले आहे की अशा पद्धतीच्या किती ठिकाणी असं घडलेलं आहे। त्यामुळं याला सखोल चौकशीची आवश्यकता आहे, याच्याही पुढे जाऊन चौकशी करण्याची गरज आहे आणि ती चौकशीचे आदेश आजच मी सीओना दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं चौकशीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल। बंटी पाटील मंत्री स्वतः सांगतायत की विषय गांभीर्याने आहे, 2-3 वेळा त्यांनी उल्लेख केलेला आहे। जे कोणी दोषी आहेत या दोषीवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आहे। चौकशीचा विलंब लागणार, मग ते प्रोसिजर आपल्याला माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, ते लांबवत नेतात, अपिलात जातात, सगळं करतात। प्रथमतः ते दोषी आहे ते जर प्राथमिक चौकशीमध्ये आढळले असेल तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि नंतर चौकशी अहवाल पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर दोषारोप दाखल करावे, परंतु त्यांच्यावर ताबडतोब, मी मगाशी विचारलं कोण आहेत त्यांचे, कोण अधिकारी आहेत का ग्रुप ग्रामपंचायत मधले सरपंच वगैरे कोण आहेत, ते आपण कल्पना द्यावी आणि त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आहे आणि मग चौकशीचा अहवाल आहे पुढचा कारवाई करावी अशी मागणी आहे। सन्माननीय शिंदे साहेबांना मी सांगू इच्छितो की चौकशी हे प्राथमिक चौकशी आहे, त्या चौकशी 10-12 दिवसात केलेल्या चौकशीचा हा विषय आहे। याची चौकशी झाल्यानंतर कारवाईतनं कुणालाही सोडणार नाही। चौकशीचा रिपोर्ट आणि चौकशी करत असताना जर ऑथेंटिक रिपोर्ट येणं आवश्यक आहे, तो रिपोर्ट प्राथमिक अहवाल आलेला आहे, प्राथमिक अहवालानुसार तर याच्यामध्ये दोष आढळून येतो का तर येतोच। मी सांगितलं आपण की दोष आढळून येतो, कामाचं लोकेशन आणि ठिकाण नसणं याच्यापेक्षा आणखीन काही गंभीर असू शकत नाही। त्यामुळं याच्यामध्ये जे दोषी असतील त्या दोषींच्यावर कडक कारवाई केली जाईल। उपअभियंता आहे, ग्रामविकास अधिकारी आहे, संबंधित ग्रामपंचायतीचा सरपंच असेल तोही याच्यामध्ये दोषी असेल, कारण या सगळ्यांची जबाबदारी आहे की या कामाच्या याच्यावर साधारण 1 महिन्याच्या आत याची चौकशी कंप्लीट करून संबंधितावर कारवाई करू। बंटी पाटील सभापती महोदय, मंत्री महोदय ज्यावेळी उत्तर देतात त्यावेळी ब्रीफिंग घेऊन येतात,
मंत्री महोदयांनी सांगितलं, सीओनी व्हिजिट केली, सीओनी सांगितलं लोकेशन दिसत नाही, जिओ टॅगिंग झालेलं नाही. हे ज्यावेळी मंत्री महोदय सभागृहात सांगतात त्यावेळी सत्य मानून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतोय. आता मंत्री महोदय स्वतः कबूल करत असतील की ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या ठिकाणी, मग चौकशी कशाला? तुम्ही निलंबित करा, उद्या दोषी नाही आढळले तर परत घ्या त्यांना कामावर. परंतु तू निलंबनाची कारवाई केली पाहिजे ना. तुम्ही फक्त चौकशी करणार, उद्या त्या चौकशीला मॅट मध्ये जाऊन त्यांनी स्टे घेतला तर ती चौकशी पूर्ण होणार आहे का? ग्रामविकास अधिकारी ज्युनियर जी पण असेल, मग तुम्ही कारवाई करा ना. तुम्ही जे कबूल करता इथं, मग एकतर मंत्री महोदयाने सांगावं ते बोलतात ते खोटं बोलतायत, ते बोलतायत ते खोटं बोलतायत हे त्यांनी सांगावं, किंवा ते बोलतायत ते खरं बोलतायत असं आम्ही गृहीत धरतो. आणि जर खरं असेल तर ताबडतोब निलंबन त्या ठिकाणी करा. चौकशीत ते निर्दोष सुटू देत, काही अडचण नाही. परंतु जिओ टॅगिंग न करता कामं मंजूर करण्याचं धाडस आजच्या युगात या ठिकाणी करत असतील तर तुम्ही देखील कसं खपवून घेताय? ते डिपार्टमेंट हे ग्रामविकास खातं मोठं आहे डिपार्टमेंट, मेसेज गेला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. त्यामुळं मंत्री महोदयाचं उत्तर संपेपर्यंत वेळ टायमिंग वाढवण्यात संपलोय. सन्माननीय सदस्य बंटी पाटील साहेब ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्या सदस्यांना माहिती आहे की चौकशी पूर्ण न करता एखाद्यावर कारवाई करणं, चौकशीचा अहवाल मी सांगितलं प्राथमिक चौकशी आहे. प्राथमिक टप्प्यामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या सभागृहाच्या निदर्शनास आणून मी दिलेल्या आहेत. त्याचा चौकशीचा अहवाल आल्यानंतर कुणीही किती मोठा अधिकारी असला तरी त्याला सोडणार नाही, त्याच्यावर कारवाई होईल आणि प्राथमिक अहवालावर निलंबन करता येतं. पण मी तेच सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये कोण कोण दोषी आहे. याच्यामध्ये ग्रामविकास अधिकारी दोषी आहे, सरपंच दोषी आहे, अभियंता दोषी आहे का, या अनुषंगिक आणखीन कोण याच्यामध्ये सहभागी आहे याचा सखोल चौकशीची आवश्यकता आहे. सखोल चौकशी केल्यानंतर कुणीही किती मोठा अधिकारी असला तरी त्याला सोडणार नाही, त्याच्यावर कारवाई करू आणि कारवाई फक्त नाही त्याच्यावर फौजदारी कारवाई पण करू. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. लेईंग झालं. अशासकीय